जल, स्थल, वायू सगळीकडून भारताने पाकिस्तानची कोंडी करायला सुरुवात केली। रात्री आपण झोपेत असतानाच आपल्या भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक करत त्यांना उद्ध्वस्त केले। यात आतापर्यंत 63 दहशतवादी ठार झाल्याचं कळतंय, पण हा आकडा साधारणतः 100 किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो। दुसरं, पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबतचा सिंधू करार भारताने रद्द केला होता आणि नद्यांचं पाणी अडवून पाकिस्तानच्या घशाला कोरड आणली होती। पण आता जलमार्गानेही भारत पाकिस्तानवर दबाव आणते। ते कसं? तर आधी पाणी अडवून आणि आता अडलेलं पाणी अचानक सोडून भारताने पाकिस्तानची चांगली जिरवली। भारताने जवळपास 24 तासांच्या नाकाबंदीनंतर चिनाबमधून हेड मराळा इथे 28,000 क्युसेक पाणी सोडले। त्यामुळे पाकिस्तानच्या दिशेने जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ झाली। पाकिस्ताननं सियालकोट, गुजरात आणि अप्पर गादिराबाद या भागात पुराचा इशारा जारी केला असून संभाव्य पूर येण्याचा इशारा दिलाय। सिंधू जल करार अंतर्गत पाणी सोडताना पूर्व सूचना देणं अपेक्षित होतं, परंतु पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतानं हा करार रद्द करण्याचे संकेत दिले होते। तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या IRSA ने आता रिअल टाइम नदी निरीक्षण सुरू केलंय। भारत पाकिस्तानवर दबाव आणण्यासाठी पाण्याचा वापर करत असल्याचं दिसतंय, त्यामुळे पाकिस्तानला आता पळता भुई थोडी होणार हे नक्की आहे। भारताची ही स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।